हाय गाईज, वेलकम टू प्रियंका बुटीक। तर आजचा 9 डिसेंबर बघा, मराठीमध्ये व्हिडिओ आहे। एक कंप्लेंट आहे, ज्याही बुटीकवाल्या ज्याही ब्लाऊज शिवतात त्यांना पण हा प्रॉब्लेम येते का, नक्कीच मला सांगा, ठीक आहे। आज एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की माझ्या एका कस्टमरसोबत खूप झगडा झाला। झगडा असा झाला की पोलीस कंप्लेंटपर्यंत जाणार आहे ही गोष्ट, आणि मी नक्कीच नेणार आहे कारण खूप थकलेली आहे मी आता। तुमच्यासोबत पण असं होत आहे का, मला नक्कीच सांगा। बघा, आपण या बुकमध्ये एंट्र्या करतो, जेही ब्लाऊज नेलेले, किती रेट झाले, काय प्राईस झालं, ते आपण सर्व इथे लिहितो आहे की नाही। एका कस्टमरनी माझ्याकडून 2 वर्ष अगोदर ब्लाऊज शिवून नेले आणि माझ्याकडे साड्या वगैरे असतात थोड्याशा छोट्या मोठ्या, तर मी त्या दिल्या 6 साड्या दिल्या। मला वाटलं देणार, ती देत होती मला ती 500 500 500 करून। तिचे हस्बंड पोलीसमध्ये आहे बरं, बाई छान आहे एकदम, देणार देणार देणार। आज आली ती, मी म्हटलं पैसे कधी देत आहे, ती काय म्हणते मला नाही देत, पैसे नाही देत। म्हटलं का, काय कारण नाही। बघा, ही रिअल घटना आहे बरं, सत्य घटना, प्रॅक्टिकल आहे हा अनुभव, हा माझा अनुभव आहे। तुम्हाला असा अनुभव येते का, प्लीज मला नक्कीच सांगा। तिला म्हटलं बाई पैसे तर द्यावंच लागेल एनी हाऊ, कारण मेहनतीचा पैसा आहे माझा, असाच नाही आहे, मी जाऊ देणार नाही। कारण तिच्यावर समथिंग 4,500 उधारी होती, तिने 500 देऊ 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 ते आता 2,950 काहीतरी पेंडिंग आहे तिच्यावर। तेही पैसे कुठून येतात, कारण आम्ही एवढे ब्लाऊजचे पैसे जमा करून आम्ही माल आणतो साड्यांचा, आणि आम्ही तो विकतो आणि उधारी देतो। बघा, ती कस्टमर म्हणत आहे की मी देणारच नाही। शेवटी खूप झालं की बाई तुला द्यावं लागेल। ती काय म्हणताय, साड्या खराब झाल्या। 2 वर्षानंतर तिला आठवण आली की साड्या खराब झाल्या। बघा, सांगा आता माझी चुकी आहे की तिची चुकी आहे, तिला द्यायचंच नाही आहे पैसे। तर माझं म्हणणं, ठीक आहे तुला नाही द्यायचं आहे ना, मग तुला लंब्यात खिचू म्हणजे नको देऊ, कारण मी 5,000 3,000 काही होणार नाही आहे, मी काढून टाकीन। पण बघा, जेही ऐकत आहे, ज्यांच्यावर पण उधारी असली ना, खरंच असं नका करू, कुणाची आत्मा नका जाडू, कारण आम्ही पण दिवसभर मेहनत करतो, दिवसभर नॉनस्टॉप। तो पैसा जेव्हा जमा होते तो आम्ही कुठे इन्व्हेस्ट करतो, इन्व्हेस्ट करून 2 पैसा जास्तीचा येते म्हणून आम्ही इन्व्हेस्ट करतो। त्याच्यातही त्या म्हणतात की मी नाही देणार, डायरेक्ट ॲटिट्यूडमध्ये। मग आता आमच्यात पण ॲटिट्यूड आहे, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ। आता मी तिच्या घरी गेली होती, तर तिच्या म्हणजे दरवाजाला ताला लागला होता म्हणून वापस आलो। आता पुन्हा मी संध्याकाळी 7 वाजता जाणार आहे तिच्या घरी, बघू काय होते। मी तुम्हाला नक्कीच मेसेज करीन की काय झालं, तुम्ही मला विचाराल काय झालं, कारण खूप म्हणजे ना कंटाळून गेलो की एवढं करूनही जेव्हा कस्टमर असं करतात। आणि 200-300ची गोष्ट नाही आहे, 2,950 रुपयाची गोष्ट आहे, म्हणजे पूर्ण 3,000ची गोष्ट आहे गाईज। विचार करा कसं वाटत असेल आम्हाला, तरी आम्ही चलो जाने दो। पण तिला न्यायचं आहे, आमच्या इकडे वाडी पोलीस स्टेशन आहे, तिथे तिला फक्त मी कंप्लेंट करील की असं असं झालं रे बाबा, आता तुम्ही सांगा काय करायचं, कारण भांडून अर्थ नाही आहे। आणि जिला नाहीच द्यायचं आहे, तिला नाही, ती देणारच नाही। द्यायचं असेल तर देणार, माझं तर तेच म्हणणं आहे। पण तिला आता काय म्हणतात ते ना, म्हणजे शांतपणे तिच्याकडनं काढायचे आहे पैसे, पण ती आता मगाशी भांडून गेली की नाही देणार। तर बघू काय होते, लेट सी। तुमच्यासोबत पण असंच होते का, प्लीज सांगा, आणि कधी झालं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा गाईज। थँक्यू सो मच। आणि याच्यानंतर मी काय करावं, मला सजेशन द्या, प्लीज सजेशन द्या, तुमच्या सजेशनची खूप गरज आहे। ती काय म्हणते, वहीवर लिहिलेलं ते भाडीत टाक म्हणते मला, वहीवर लिहिलेलं ते जाऊ दे म्हणते, काही पण लिहिते म्हणते, असं तुझ्या समोर लिहिलेलं आहे। आम्ही तुमचे 50 100 1000 रुपये खाऊन काय करणार आहे, आम्ही रात्र दिवस करतो हे बघा। एनी टाईम आम्ही 4-4 वाजतापासून ब्लाऊज शिवतो बरं। पण असंच होते, कमजोर जेव्हा असलं ना कोणी, त्याला समोरचा तसाच करतो। तर आता तिला दाखवायचं आहे की टेलर कमजोर असते का, खरंच बघू आता काय होते। तर जेही होणार ते ऊपरवाले की मेहरबानी आहे, भगवंत सर्वच चांगलं करणार, मला तरी असं वाटते। आणि खरंच मला कमेंट्स करून सांगा, तुमच्यासोबत पण असं होते का। थँक्यू सो मच गाईज।